हाय गाईज, आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आम्ही आता चाललो आहोत राज्याभिषेक सोहळ्यासाठी. तुम्ही बघू शकता मित्रांनो, ही सर्व मंडळी आज निघाली आहेत राज्याभिषेक सोहळ्यासाठी. 353वा हा राज्याभिषेक सोहळा आहे आणि या राज्य सोहळ्यासाठी आम्ही निघालो आहोत रायगडाकडे. बघू शकता ही मंडळी किती तयारी करत आहेत. मित्रांनो, आम्ही आता निघालो रायगड या दिशेने. जर तुम्हाला नक्कीच रायगडाचा राज्याभिषेक सोहळा पाहायचा असेल तर तुम्हाला रायगडावर यावं लागेल. कारण मित्रांनो, हा राज्याभिषेक सोहळा एक जसं स्वर्ग असतो तसं स्वर्ग आपल्याला इथं बघायला मिळतो. जिवंतपणे स्वर्ग जर तुम्हाला बघायचा असेल तर नक्कीच मित्रांनो रायगडावर या. रायगडावर तुम्हाला नक्कीच स्वर्ग पाहायला मिळेल. आणि जर तुम्ही एकदा आलात तर तुम्हाला प्रत्येक वर्षी येण्याची म्हणजे आतुरता लागेल. मित्रांनो, फायनली आम्ही 2 तासानंतर आलेलो आहोत पार्किंगच्या ठिकाणी. आणि पार्किंगला तुम्ही गर्दी बघू शकता. मित्रांनो, ही गर्दीच आपली सांगून जाते की आपला राजा कशा होता. आणि फायनली आम्ही पार्किंगला गाड्या लावण्यासाठी उतरलो होतो आणि आमचे बाईक ड्रायव्हर्स गेले आहेत पार्किंगला गाडी लावण्यासाठी. आणि आम्ही निघालो आहोत आता बसमध्ये बसण्यासाठी. मित्रांनो, या इथे अर्धा तास लाईनला उभा राहावं लागतो, अर्धा एक तास. आणि त्यानंतर आपल्याला बसमध्ये मिळण्याची संधी मिळते. फायनली आम्हाला बसमध्ये निघालो रायगडच्या दिशेने. आता आम्हाला ही बस रायगडच्या पायथ्याशी प्रवास चालू आहे आणि आम्ही फायनली आलो आहोत रायगडच्या पायथ्याशी. आम्हाला या बसने इथं पायथ्याशी सोडलेलो आहोत. तिथून चाललो आहोत आम्ही पायी. मित्रांनो, बघू शकता रायगड ही गर्दीच तुम्हाला सांगून जाते की राज्याभिषेक सोहळा काय असतो आणि या राज्याभिषेक सोहळ्यासाठी एवढी गर्दी का असते. आपला राजा कसा होता. मित्रांनो, जर याचं तुम्हाला उत्तर हवं असेल तर एकदा राज्याभिषेक सोहळ्यासाठी या. आपला राजा कसा होता याचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि मित्रांनो, गर्दी असल्या कारणाने कुठूनसुद्धा रस्ता काढत आहेत. आणि फायनली आम्ही पोचलो पायथ्याशी, जिथे पहिली पायरी सुरुवात होते. बघू शकता रायगडाची सुरुवात इथे, किल्ले रायगड. आणि आपल्याला जर कोण सपोर्ट करत असेल तर ही सरकारची प्रशासन व्यवस्था यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे. आणि मेन रस्ता बंद असल्याकारणाने यांनी दुसरी वाट चालू केलेली आहे. फायनली आम्ही पायथ्याशी नतमस्तक होऊन निघालो आहोत रायगडच्या दिशेने. मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत अर्ध्या रस्त्यामध्ये. अजून 80% पल्ला पार करायचा आहे आम्हाला. आणि तुम्ही गर्दी मित्रांनो, माणसं एवढी शॉर्टकट मारत आहेत की गर्दी खूप आहे त्याच्यामुळं. आणि ह्या गर्दीतून चालायला त्रास होतो त्याच्यामुळं शॉर्टकट मार्ग काढत. आणि स्वर्गापेक्षा सुंदर असं माझं रायगड. तुम्ही मित्रांनो गर्दी बघू शकता. या गर्दीच्या कारणामुळेच आमचे मावळे शॉर्टकट रस्ता काढत होते मगाशी. आणि आम्हाला फायनली 2 तास जास्त झालेले आहेत. आम्ही चालतोय आणि गर्दी बघू शकता. इथे आम्हाला थांबावं लागले. मित्रांनो, झाले 2 तास आम्ही इथं उभे आहोत. पोलीस प्रशासनांना सुद्धा कोणी इथं सहकार्य करत नाही. ज्याला जिथून रस्ता मिळतोय तसा तो निघतोय वरती जाण्यासाठी. आणि पोलीस प्रशासनसुद्धा आता कंटाळून गेलेले आहे. बघू शकता तुम्ही. मावळे इतके कंटाळले आहेत की 2 तास एकाच जागेवर उभा राहावं लागलेलं आहे त्यांना. मित्रांनो, फायनली 2 तास थांबून आम्हाला थोडंसं चालायला मिळालं. त्याच्यानंतर पुन्हा इथं गर्दी लागली. आणि आम्ही संध्याकाळी 4 वाजता चढायला सुरुवात केली होती. आम्हाला वाजलेले आहेत आता
7:30 वाजलेले आहेत आणि ही गर्दी काही कमी होत नाही, अजून गर्दी वाढत चाललेली आहे. बघू शकता 7:30 वाजून गेलेले आहेत आणि हा रायगडावरील दृश्य टकमक टोक तुम्ही पाहू शकता. आणि अजून थोड्या वेळानंतर आम्हाला शेवटी रायगडाचं दृश्य थोडं थोडं दिसत चाललेलं आहे. आणि आम्ही आता आलो आहोत होळीच्या माळावर. होळीच्या माळावरचं दृश्य तुम्ही बघू शकता. अफाट गर्दी मित्रांनो आहे इथे. जर एखादा मित्र हरवला तर त्याला 4 तास लागतील इथं शोधायला. मित्रांनो फायनली आम्ही 5-6 तासाचा प्रवास करून इथपर्यंत पोचलेलो आहोत आणि आम्हाला जागा मिळालेली आहे बसायला. लगेच मित्रांनी डबा काढला. ह्याने आणलेली चटणी, कारण मित्रांनो भाजी या उन्हाळ्यामध्ये थोडी खराब होते, या कारणाने आम्ही चटणी आणलेली. आणि ही गर्दी बघू शकता. जिथे जागा मिळेल तिथे टेंट वगैरे लावलेले आहेत आणि तिथे झोपलेले आहेत मंडळी. टेंट बघू शकता मित्रांनो तुम्ही. टेंट म्हणजे एक घरच बांधलेलं आहे यांनी. मित्रांनो आम्ही आता चाललो आहोत होळीच्या माळावर जेवण करून. आणि आता रात्रीचं दृश्य तुम्ही बघू शकता. ही मजा जर तुम्हाला अनुभवायची असेल, हा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर फक्त आणि फक्त रायगडावरच यावं लागेल तुम्हाला. आणि आपण आता आलेलो आहोत नगरखान्याच्या इथे. नगरखान्याच्या येथील तुम्ही दृश्य बघू शकता. आणि नगरखान्याच्या इथून आतमध्ये जाताना आतमधील दृश्य तुम्ही बघू शकता. हे जर दृश्य आणि इथे सकाळचं दृश्य काही वेगळंच असतं. इथे गागा भट्ट यांनी जे राज्याभिषेक केलं होतं त्याच प्रकारचं राज्याभिषेक इथं पाहायला मिळतो प्रत्येक वर्षी मित्रांनो. आणि इथे आता मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे पोवाडे, इतके पोवाडे बोलले जातात की इथे प्रत्येकाला नाचण्याची आणि आनंद व्यक्त करण्याची, म्हणजे तुम्हाला मित्रांनो फायनली आम्ही रायगड किल्ला पूर्ण फिरल्यानंतर इथली दृश्य पाहिल्यानंतर आम्ही आलो आता झोपायला. आम्हाला वाजलेल्या झोपायला रात्रीचे 1-1:30 वाजलेलं आहे. आणि येथील दृश्य तुम्ही बघू शकता.
चला मित्रांनो, रायगडावर एवढी गर्दी आहे की इथे बसायला सुद्धा वाट बघावी लागत आहे आणि ऊन एवढं लागतोय की अंगाची पूर्ण लाई होत आहे. इथं मित्रांनो बघू शकता, प्रत्येकजण चादर नाहीतर बॅनर टाकून सावली करून बस. मित्रांनो, संध्याकाळचे वाजले 4-4:30 आणि ही गर्दी काही कमी होत नाही. त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला की आता गड उतार करायचा. आल्यानंतर जे दृश्य बघितलं ते कुठेच देशात तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही. जर तुम्हाला स्वर्गसुख अनुभवायचं असेल तर फक्त आणि फक्त तुम्हाला रायगडलाच यावं लागेल. हे तिन्ही जगामध्ये जा, कुठल्याही जगात जा, फक्त जर तुम्हाला इथलं स्वर्ग अनुभवायचं असेल तर फक्त तुम्हाला रायगडावर यावं लागतं. आणि हा 353वा राज्याभिषेक आहे. गेल्या वर्षीच्या प्रमाणात ही जी पब्लिक आहे ती 4 पटीने आज वाढलेली आहे. कारण जर महाराजांचं आज हे प्रसार होत असेल तर ते एक अफाट, म्हणजे जसं व्हायरस जेवढ्या ह्यांनी पसरत नाही तेवढ्या त्याच्यापेक्षा जास्त पटीने महाराजांचा विचार, महाराजांची जे विचारसरणी आहे ती एवढी पसरलेली आहे की आज कोणताच मनुष्य याबद्दल वाईट नाही. मित्रांनो, आम्ही आता निघालेलो आहोत घरी. थोड्या टायमाने आम्हाला इथं थोडीशी चालण्याची संधी मिळते आहे. आणि जसे काल आम्हाला 2-2 तास उभा राहायला लागत होता तसं आज सुद्धा इथे अर्धा तास उभा राहावं लागत आहे. मित्रांनो, तुम्ही गर्दी बघू शकता. ही आम्ही आता अर्ध्या रस्त्यात आलो तरीसुद्धा काही गर्दी कमी होत नाही. आणि महादरवाजेच्या तिथे पोचलो आहे फायनली आम्ही. आणि इथे गर्दी बघू शकता. ही एवढी गर्दी जर एखाद्या लढाईला नेली तर मला तर वाटते तिथले शत्रू बघून पळून जातील. एवढी गर्दी इथं तुम्हाला आज बघायला मिळेल. आणि फायनली आम्ही आता चाललो आहोत घरी. बघू शकता तुम्ही घरी जाण्यासाठी सुद्धा किती ट्रॉफिक आहे.